नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी मातेच्या गडावर सध्या देवीच्या उत्सवाची लगबग सुरू आहे। सप्तशृंगी गडावर 1 ते 15 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत शारदीय नवरात्रोत्सवाचा सोहळा रंगणार आहे। या दरम्यान देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक गडावर येणार असल्यानं देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन अशा त्रिस्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून नियोजन केलं जात आहे। चांगला भर दिला आहे। पाणी पुरवठ्यासाठी 1 किलोमीटरमध्ये 3 टँकर लावणार आहे ग्रामपंचायत आणि स्वच्छता म्हणून दररोज 3 टाइम स्वच्छता करणार आहे। आणि पाणी जे आम्ही सोडणार आहे, पाणी फिल्टर करूनच गावामध्ये पाणी पुरवठा होणार आहे, त्याचं जेणेकरून भाविकांना व ग्रामस्थांना फिल्टर पाण्याचा एक लाभ मिळणार आहे। त्याच्यानंतर एक चप्पल स्टँड जो विषय आहे, चप्पल स्टँडचा विषय इथं पुलावर ब्रिज म्हणून चप्पल स्टँडचा भाविकांसाठी सोय केली आहे। एकाच वेळी भाविकांची गर्दी होणार नाही, चेंगराचेंगरीसारखी घटना घडणार नाही यासाठी दर्शन बारीचा काटेकोरपणे वापर केला जाणार आहे। टप्प्याटप्प्यानं भाविकांना सोडलं जाणार आहे। नारळ फोडण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिराच्या पहिल्या पायरीजवळच नारळ फोडण्याची आणि तेल वाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। मंदिर परिसरात सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे। नारळ फोडण्यासाठी तसेच अर्पण करण्यासाठी पहिल्या पायरीजवळ स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे कुठे कचरा होत नाही अथवा नारळामुळे कुठे दुर्घटना पण होत। सिक्युरिटी गार्ड भरपूर असतात, यात्रेत पोलीस बंदोबस्त भरपूर असतो, नागरिक संरक्षण दल असतात, अनिरुद्ध अकॅडमीचे लोक असतात, स्वयंसेवक पण भरपूर असतात। मंदिर परिसरातली व्यावसायिकांची अतिक्रमणं काढण्याच्या सूचना देण्यात आल्यात। भाविकांच्या सोयीसाठी सर्व विभागाचे अधिकारी एकाच छताखाली आणून पहिल्यांदाच अशा पद्धतीची कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे। वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळे अधिकारी या ठिकाणी दरवर्षी काम करतातच, परंतु या सर्वांमध्ये समन्वय असणे आणि दुर्दैवाने काही प्रसंग आला तर त्याचा रिस्पॉन्स टाइम हे अतिशय कमी असला पाहिजेत। या दृष्टिकोनातून या विभागाचे अधिकारी एकत्र बसले पाहिजेत आणि कुठूनही दूरध्वनी किंवा कुठला संदेश आल्याबरोबर तात्काळ त्याच्यावर प्रतिसाद दिला गेला पाहिजेत। यासाठी ही नियंत्रण कक्षाची कल्पना आम्ही या ठिकाणी राबवतो आहोत। गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वत्र पाऊस चांगला झाल्यानं देवीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे। आलेल्या भाविकाला देवीचं समाधानानं आणि शांततेत दर्शन घडवण्याबरोबरच त्याला सुखरूप घरी पाठवण्याची मोठी जबाबदारी या यंत्रणेवर राहणार आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।